हॅलो चला वेश्वे टीम 40+ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग बॅट्समन पाठवायचे आहेत. आयोजकांकडून आम्हाला सूचना आली दुपारचे ठीक 1:19 होत आहेत आणि विनर्स वर्सेस विनर या मॅचला आपण सुरुवात करतोय. एकीकडे समर्थ कडू आणि त्याच्या सोबतीला अविनाश पाटील, मागच्या मॅचचा सुपर डुपर हिरो मैदानाच्या आतमध्ये चाललाय. आणि चला धुतुम 40+ फिल्डिंग लावून घ्या. आपण धुतुम संघाला विनंती केली जाते आपण लगेच क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्या. ही मॅच 4 षटकांची आहे. सुरुवातीचे सामने आपण 5 षटकांचे खेळतोय आणि त्याच्यानंतर 4 षटक 4 बॉलर. चार ओव्हरसाठी तुम्हाला 4 बॉलर वापरावे लागतील. आणि लगेच मॅच कडे लक्ष वेधूया. ओमकार गावदेवी गावठाण आयोजित 5402 चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटची ही दमदार अशी स्पर्धा आपण सध्याच्या घडीला अनुभवत्या. 2 दिवसामध्ये चालणारे क्रिकेट टोटल 16 संघ या प्रतियोगितेमध्ये खेळतात. काल आम्ही 8 संघांना खेळताना पाहिलं, ज्यामध्ये मेगा फायनल मध्ये थेट पोहोचला जर्मन क्रिकेट क्लब रांजणपाडा आणि त्यांच्या विरुद्धात आज 40+ एक संघ फायनल खेळेल. तो कुठला संघ असेल फायनल मध्ये दाखल होण्यासाठी, इथून जो संघ जिंकणार आहे तो थेट सेमीफायनल मध्ये क्वालिफायर होईल, थेट सेमीफायनल मध्ये पोहोचेल. करूया मॅचला सुरुवात. धुतुम 40+ संघाने टॉस जिंकत प्रथमतः फिल्डिंगला प्राधान्य दिलंय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. मागच्या मॅच मध्ये मोठी धावसंख्या चेस करणारा वेश्वी 40+ संघ. तो इथे 4 षटक आहेत. 4 षटकांची मॅच. सांघिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती येतील. चला 12वा खेळाडू पाठवा धुतुम टीम. जयदास आय थिंक गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते. गेम इज ऑन. बॉलिंग ट्रॅक वरती जयदास, समोर बॅट्समन आहे समर्थ कडू आणि त्याला साथ देईन अविनाश पाटील. पहिला बॉल घेऊन तयार जयदास. मध्यम गतीचा गोलंदाज आहे, टावकुऱ्या त्याचा गोलंदाज. पहिलाच बॉल बॅट अँड पॅडच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न, परफेक्ट गोलंदाजी पहिल्या बॉल वरती केले. डावाला सुरुवात सिंगलनं. मॅच मध्ये समर्थ कडूची भूमिका कशी राहील याच्याकडे आता तमाम प्रेक्षकांचं लक्ष राहिलंय, कारण पहिल्या मॅच मध्ये तो अपयशी राहिला. बॉलिंग मध्ये तेवढा दमखम नव्हता. रितेश मडवी यांना विनंती केली जाते, गावठाणचे जावई बापू रितेश मडवी यांना विनंती आयोजकांकडून की आपण प्लीज मंचावरती या. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. बॅट्समन अविनाश पाटीलला स्ट्राईक. कशा पद्धतीने सामोर जाईल अविनाश पाटील. 4 षटकांची मॅच आहे. संघर्ष तर मोठा करावा लागेल इथे जिंकण्यासाठी, आणि जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनलसाठी क्वालिफायर होईल. त्यामुळे ही मॅच डू ऑर डाय, अभी नाही तो कभी नाही. जिंकाल तर पुढे जाण्याचं अस्तित्व टिकून राहील आणि ही मॅच मग बरंच काही निर्भर करते. इथे धावा काढायच्या आहेत वेश्वी टीमला, तर दुसरीकडे विचार केला तर रोखायच्या आहेत धावा. फुल टॉस आहे, कॅचची संधी. ओ कमालीचे एफर्ट. मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण, व्हेरी गुड फिल्डिंग, परंतु कॅच पकडली असती तर कॅच ऑफ द डे राहिला असता. झेल सोडलाय, महत्वाची कॅच ड्रॉप. आणि ज्या फॉर्म मध्ये आजच्या दिवसामध्ये बॅटिंग केले अविनाश पाटीलनं, त्याची कॅच व्हायला हवी. आणि जेवढ्या लवकरात लवकर मोठे अडथळे तुम्ही द्याल तर कमबॅक होऊ शकतो या क्रीडांगणामध्ये. आणि जर वेश्वी टीमची बॅटिंग लाईनअप तुम्ही पाहिली, 2-3 महत्वाचे बॅट्समन आहेत, तदनंतर बॅटिंग लाईनअप तेवढी स्ट्रॉंग नाहीये. फुल टॉस होता, डीप मिड विकेटला खेळून काढल्या. रन्स मिळते 1. आज थोडासा विकनेस पाहायला मिळतो समर्थ. मगाशी आमच्या समेत शेखर जे मुंबईकर साहेब आहेत त्यांनी सांगितलं की आज थोडासा तो क्रीडांगणामध्ये जर त्याची तुम्ही बॉडी लँग्वेज पाहिली तर थोडासा तो विकनेस आहे, आणि तरी देखील तो क्रीडांगणामध्ये उतरला. आज मोठे फटके समर्थच्या बॅटमधून आले नाही आहेत. त्याचं कारण आहे आज त्याची बॉडी त्याला हवी तितकी साथ देत नाही. पण तो अशा गोष्टीमध्ये खडतर प्रवासातून अनेक वेळा संघाचा तारणहार हा समर्थ कडू बनलाय. गावाची एकी आणि इथे बॅटच्या रडार मध्ये जास्त वेळ शांत बसेल ते नाव समर्थ कडू नाहीये. स्टेट ड्राईव्हचा दिलाय दणका, षटकार. बॅटच्या रडार मध्ये आला आणि 6 धावेनं संघ पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. फुलर लेनची गोलंदाजी जयदास चालणार नाहीये, कारण
समोर विस्फोटक खेळाडू आहे, टेनिस क्रिकेट मधला सर्वाधिक घातक खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो समर्थ कडू तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याच्या समोर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. नाविन्यपूर्ण परिवर्तन करणं गरजेचं आहे, जे परिवर्तन करणच्या टीमनं केलं. पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती करणच्या टीमची समर्थच्या विरोधात. परंतु इथे जयदास वरती हल्ला बोल, आणखीन एक बॉल चाललाय सीमा रेषा पार, दुसरा खणखणी षटकार. दोन बॉलमध्ये दोन षटकार मारलेत बॅट्समन समर्थ कडून. चांगली किमिया सध्याच्या घडीला तो साधतोय. तुटून पडलाय गोलंदाजांवरती आणि हे फार गरजेचं होतं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर रन्स चांगले आल्या तर दबाव वाढेल आणि त्याच दृष्टिकोनातून सध्याच्या घडीला बॅटिंग करताय समर्थ कडू. पुढची मॅच रेडी राहा. जासई 40+ आणि चिर्ले 40+, दोन्ही संघांच्या कर्णधारांना आम्ही विनंती करू की आपण टॉस साठी संपर्क साधा, कारण याच्यानंतर आपल्याला पुढच्या मॅचला सुरुवात करायची आहे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. सध्याच्या घडीला टाइम फार वाढत चाललाय. ठीक आता दुपारचे 1:25 होत आहेत, म्हणजे जवळजवळ आता 1:30 वाजतील आणि अवघी तिसरी मॅच आपली सुरू आहे. काल उद्घाटनाचा दिवस असताना देखील आम्ही वेळेवरती स्पर्धा पूर्ण केली. आज एक्स्ट्रा मॅच एक होणार आहे, त्यामुळे खेळाडू प्लीज या गोष्टीकडे लक्ष ठेवूया आपण. बॉल थोडासा गाल झालाय, जर चेंडू मिळत नसेल तर नवीन बॉल द्या. चला आयोजक नवीन चेंडू पुरवा, आणि जर बॉल गेल्यानंतर आपण एवढा टाइम घेत राहिलो तर मॅचेस पूर्ण होणं कठीण होईल. मॅच बॉल मिळालाय. चला मॅच बॉल आलाय तिकडे. चिर्ले 40+चे कॅप्टन आणि जासई 40+च्या कर्णधाराला आपण पुन्हा एकदा कॉल करूया की वेळेवरती पोहोचा, कारण वेळेवरती पूर्ण होणारी स्पर्धा ओमकार गावदेवी गावठाण आयोजित 5402 चषक प्रथमच आयोजकांनी आयोजन केले आणि पहिल्याच आयोजनामध्ये प्रत्येक प्रेक्षकाची मनं जिंकण्याचं काम सध्याच्या घडीला आमच्या आयोजकांनी केलंय. त्यामुळे विनंती करू आम्ही पुढची मॅच साठी देखील. बॉलिंग ट्रॅकवरती जयदास 2 बॉलमध्ये 2 षटकार खाल्लेत. महागडी गोलंदाजी 5 बॉलमध्ये 14 आल्यात. आता थांबवायचं कसं हा प्रश्न पडलाय समर्थ कडूला, आणि धावा तर 14 बनल्यात. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर आहे. इथे आणखीन एक उडवलाय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी, संलग्नचा तिसरा षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत. वेशबी 40+, 20 धावा. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या धाव फलकावरती बिनबाद 20. 4 षटकांचा सामना. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला वेशवी टीमच्या विरोधात आणि थोडासा पहिल्या ओव्हरमध्ये तो अंगाशी पडलाय, कारण 20 धावा आल्यात. निर्णय फार महत्वाचे असतात. जेव्हा तुम्ही निर्णय घेता, निर्णय योग्य कसा होता हे प्रतिस्पर्धी टीमला करून दाखवणं गरजेचं असतं. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा खाल्ल्यानंतर आता अडचणींना भाग पाडल्या. आज आव्हानं मोठी वाढलीत दुतुम टीमच्या समोर, कारण वेशवी टीमचं तगडं आव्हान आहे. हे चॅलेंज स्वीकारले त्यांनी आणि इथून चांगलं कमबॅक आता व्हायला हवा. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्यात. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये विक्रम येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला विक्रम आलाय. चला घाई करा वेशवी टीम. आम्ही वारंवार यासाठी तुम्हाला विनंती करतोय, कारण आज फायनलचा दिवस आहे. एक्स्ट्रा एक मॅच, प्राइज डिस्ट्रीब्युशन, अगदी प्राइज सारामनी बक्षीस वितरित देखील आपल्याला करायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्यात आणि विक्रमच्या विरुद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सीमा रेषा पार.
पहिला खणखणीत षटकार या ओव्हर मधला. सध्याच्या घडीला जलवा सुरू आहे बॅटिंग डिपार्टमेंट वेशवी 40+ टीमचा. मागील 4 बॉल मध्ये 4 षटकार आलेत आणि 24 धावा मागील बॉल 4 मध्ये येताना पाहायला मिळाल्यात. संघाची टोटल तुम्ही पाहताय ऑन द स्क्रीन 26 धावा. विक्रम बॉलिंग ट्रॅक वरती त्याचं देखील स्वागत केलं अविनाश पाटीलनं. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा खर्च केल्या. तो हे षटक आता चांगलं व्हायला हवं पण तो पहिल्या ओव्हर मध्ये षटकार पहिल्याच बॉल वरती आल्यानंतर आता दबाव. ओ लाईन चांगली आहे. इथे टप्पा तुम्हाला हाताळावा लागेल. डॉट बॉल 24 सांगता 2 बॉलचा खेळ संपला गेला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 26 धावा. ही मॅच 4 षटकांची त्यामुळे कितपत प्रवास करेल वेशवी 40+ संघ. स्टार्ट तर त्यांना चांगले मिळाले जेणेकरून तुम्ही 55-60 पर्यंत पोहोचू शकता. फिरून खेळण्याचा प्रयत्न मागे धाडलाय बॉल कनेक्शन नाही आहे या बॉल वरती देखील. डॉट बॉल आणि हेच करायचं विक्रमला देतील. तुमचे समर्थक हेच म्हणत असतील की हे षटक आता चांगलं यायला हवं. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर पाहायला मिळाला परंतु आता जे काही बॉल आहेत त्यावरती चांगली गोलंदाजी व्हायला हवी. विक्रम बॅक टू बॅक 2 बॉल निर्धाव हाताळलेत. व्हेरी गुड बॉलिंग. अविनाश पाटील थोडासा शांत झाला. मिस टायमिंग आहे परंतु ताकद या ठिकाणी थोडीशी कमी पाहायला मिळाली. लॉंग ऑफला धाडलाय बॉल. क्षेत्ररक्षक चंद्रकांत ठाकूर त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चंद्रकांत ठाकूर यांच्या खेळीचा विचार केला तर ग्रामीण भैरवनाथ धुतुम संघ त्या टीम मध्ये खेळाडू खेळत असतात. अद्याप 40+ खेळाडू ग्रामीणच्या क्रिकेटमध्ये खेळतात ही फार चांगली गोष्ट आपण म्हणूया कारण त्यांच्याकडे अनुभव चांगले आहे. निलेश पाटील एक अनुभवी खेळाडू या टीमचा. निलेश ठाकूर हा खेळाडू आपण पाहतो. तदनंतर सिद्धेश आहे परेश ठाकूर चांगले खेळाडू नेहमीच आम्ही धुतुम टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलेत. आज परंतु 40+ खेळाडू खेळतात. जेव्हा गावचा संघ भैरवनाथ धुतुम खेळतो तेव्हा हे 40+ खेळाडू त्यांना सपोर्ट करतात. आज भैरवनाथ धुतुम संघाचे खेळाडू आपल्या गावच्या 40+ खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी उपस्थित झालेत. मोठ्या संख्येनं आज धुतुमचे पाठीराखे पाहायला मिळतात. तो तेवढ्याच मोठ्या संख्येनं वेशवीचे पाठीराखे देखील आलेत. आमचे मित्र हितेश हे देखील मॅचला एन्जॉय करतात. रडार मध्ये दिला ऑन साइडला उडवलाय. नो चान्स ऑफ द फिल्डर. लॉंग ऑनच्या वरून सीमा पार मच निडेड सिक्सर. त्या ठिकाणी घेतलाय. प्रशांत त्या ठिकाणी होते. आयवा कॅच ज्यांनी पकडल्या आय थिंक 200 रुपयाचं कॅश प्राइज पहिल्या दिवसामध्ये जे पारितोषिक अनाउन्समेंट केलं. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन अतिरिक्त रन्स थांबवणं कठीण बनले. समर्थ गडूला ज्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म सुरू आहे सरळ केलाय. स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑफचा खेळाडू बनेल प्रेक्षक. फ्लॅटेड स्ट्रोक सीमा पार आणखीन एक षटकार. दोन षटकांच्या अखेरीस वेशवी टीमने अगदी धुतुम संघाला 20चा पाडा पाठ करण्यास भाग पाडले. 2 ओव्हरमध्ये 40 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 20 धावा आणि टोटल तब्बल 40 वरती पोहोचले. दर्जेदार बॅटिंग. या मॅच मध्ये आपण वैयक्तिक बॅटिंग समर्थ कडूच्या बॅटिंगचा विचार केला तर चांगला परफॉर्मन्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 6 बॉल मध्ये 31 धावा काढलेत. एकदा टाळ्या होत्या वेशवीचे समर्थ कडूच्या बॅटिंगसाठी. 6 बॉल मध्ये 31 धावा. जवळजवळ 5 षटकार आहेत आणि एक सिंगल. 5 बॉल 5 षटकार 1 सिंगल म्हणजे 6 बॉल मध्ये 31 धावा. किती विस्फोटक हा खेळाडू आहे. किती दर्जेदार खेळाडू. IPL मध्ये आपण जो रेकॉर्ड पाहिला क्रिस गेलचा 175 धावसंख्येचा विक्रम आणि आताच्या घडीला क्रिस गेलला देखील चॅलेंज केलंय निकोलस पुरननं.
मला जर सलामीसाठी पाठवलं तर ख्रिस गेलचा मी रेकॉर्ड मोडेल हे त्यांनी सांगितलं, परंतु ते फार कठीण आहे. 175 धावा 2020 ची मॅच आणि आज रायगडचा ख्रिस गेल या नावाने ओळखला जाणारा समर्थ 6 बॉल मध्ये 31 काढतोय. मागे चाललाय बॉल, आज नशिबाची साथ आहे. टीम वेशवी 40+ संघाला बॉल नॉन स्टॉप लॉन्ग स्टॉप फरार 4 रन. अवघ्या 13 बॉल मध्ये 44 धावा ठोकल्यात. ज्या धुतूम टीमनं आज बलाढ्य रांजणपाडा टीमला पराभूत केलंय त्यांच्या विरोधात विक्रमी धावसंख्या. इथे देखील अपट्रॅकर बॉल होता, डिप मिड विकेटला चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चांगली फिल्डिंग. खेळाडूंकडे बॉल कमी आलेत, त्याचं कारण राहिले अगदी हवेमधून षटकार. सिंगल डबल फार कमी पाहायला मिळाले या मॅच मध्ये. तिसरं षटक सध्याच्या घडीला बॉलिंग करतायत गोलंदाज संदीप यांना आपण पाहतोय तिसऱ्या ओव्हर मध्ये. षटक कमबॅक करायला हवं या ओव्हर मध्ये. जर जोपर्यंत तुम्ही समर्थ कडूला बाद करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला चान्स मिळणार नाही डॉट बॉल टाकण्याचे. कारण हा खेळाडू आता सेट झाला आणि जेव्हा जेव्हा समर्थ कडू 5-6 बॉल सेट होतो ना तेव्हा त्याचं एक रौद्र रूप हे प्रेक्षकांनी अनेक वेळा पाहिलं. त्यामुळे आता या खेळाडूकडे मोठे फटके मारण्याची खेळाडू क्षमता ठेवतो डेथ ओव्हरला. वापसी व्हायला हवी. चांगला बॉल लाईन चांगली आहे. इंटरेस्टिंग नाहीये समर्थ एक धाव घेण्यासाठी आणि डॉट बॉलची होईल सांगता. संदीप देखील चांगला गोलंदाज आहे. अनेक वर्ष धुतूम टेनिस क्रिकेटमध्ये खेळाडू खेळले असावेत आणि आज त्यांना आपण पाहतोय पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 धावा धुतूम टीमनं खर्च केल्यात. परंतु तिसरं षटक सध्याच्या घडीला चांगलं चाललंय. चांगला बॉल आहे, यॉर्कर बॉल. नो चान्स ऑन द बॅट्समन. समर्थ कडू याच्यासाठी जास्त संधी नव्हती या बॉलवरती मोठा फटका खेळण्याची. सन्मान दिले या बॉलला. बॉलवरती रन्स मिळेल अवघी एक. सिंगलनं संघ पोहोचेल 46 धावा. ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा दिल्यात. 2 ओव्हर मध्ये 40 होत्या. त्यानंतर या ओव्हर मध्ये अवघ्या 6 धावा. तिसरं षटक आपण पाहताय जे हाताळत आहे संदीप गोलंदाजी ट्रॅक वरती. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 4 बॉल मध्ये 6 दिल्यात. 2 बॉल महत्वाचे आहेत. आडव्या बॅटनं डीप मिड विकेट सीमारेषा पार लांब लचक षटकार. आणि या 6 धावेनं 50 धावसंख्येचा टप्पा ओलांडलाय. 52 धावा धावफलकावरती वेशवी 40+ टीम दे दनादन बॅटिंग. कमाल केले आज फलंदाजांनी. तुटून पडलेत, आक्रमण जारी केले आणि आता चांगलाच घाम फोडलाय टीम धुतूम 40+ टीमला. तब्बल 17 बॉल मध्ये 52. अपस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू फुलर ब्लेनचा बॉल फुल टॉस होता. दिशाहीन गोलंदाजी. इथे देखील 13 धावा आल्यात. प्रत्येक गोलंदाजानं मगासपासून 20-20 धावा खर्च केल्या. इथे 13 खर्च झाल्यात. त्यामुळे धाव फलक तुम्ही पाहताय 53 वरती पोहोचला. अवघ्या 17 बॉल मध्ये 53. 300 स्ट्राईक रेट अधिक आहे. आणखीन एक आडव्या बॅटनं सीमारेषा पार षटकार. आंखों से वार कर देना, सीनों में प्यार भर देना, हो जाना मेरी बाहों में और मैं दिल में ही रहना. ये महीना इंदिरा बना सोने का. ये महीना इंदिरा बना सोने का. 10 बॉल मध्ये 25 वरती अविनाश पाटील खेळतोय आणि त्याला साथ देतोय 8 बॉल 32 धावा समर्थ कडू. चला मैदानामध्ये पाणी घेऊन जा. 3 षटकांचा खेळ संपला. या ओव्हर मध्ये एकच धाव कमी पडला. 59 झाल्यात. कारण मगासपासून आपण 20-20 करंट रन रेट पाहतोय. तो इथे 19 आल्यात या ओव्हर मध्ये आणि संघाची धाव संख्या झाली 59 धावा. अंतिम षटक लास्ट ओव्हर. त्याच्या अगोदर आपण ड्रिंक्स ब्रेक करूया.
3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती 59 धावा. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज संतोष बॉलिंग ट्रॅकवरती तयार. लास्ट ओव्हर पहिला बॉल. चला 60 बनल्या 3 ओव्हरमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा केला अंपायर्सनं, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 20-20 आल्यात असं आपण म्हणूया. आता 3 ओव्हरमध्ये 60 धावा. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठा स्कोर 3 ओव्हरमध्ये बनवण्याचा विक्रम विश्वीच्या नावावरती. जागेवरून खेळलाय, मिस टायमिंग, फटका फसलाय. कॅच कोण घेईल? जितू पोहोचले होते आणि हा झेल सोडलाय. चालत दुसरी धाव पूर्ण केली. अगदी 2 धावा मिळायला गेल्यात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 62 धावा. चांगला प्रयत्न केला जितू यांनी, अगदी धावत सुटले परंतु कॅच जज करू शकले नाहीयेत. 62 रन्स 62 धावा. उर्वरित शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि शेवटच्या 5 बॉलमध्ये किती धावसंख्येपर्यंत पोहोचेल. इथे फ्लॅट स्ट्रोक, फटका आता फसलाय. खेळाडू तैनात आहेत आणि जज केले चांगलं. विकेट क्रमांक 1 समर्थ कडू झेल बाद. चमचम करता है ये नशीला बदन, करना चाहे हर कोई मुझसे मिलन, मन भरे ये होठ रसीले, पीने वाले पीकर चिले, कहती है ये आँखें शराबी, कर ले अपनी रात गुलाबी, बेताबी है तुम्हें है मीठी चुभन. पहिला खेळाडू बाद झालाय समर्थ कडू. या खेळाडूच्या स्वरूपाने आपण पाहत आहे पहिली विकेट. लॉंग पार्टनरशिप, 62 धावसंख्येचं योगदान दोन्ही खेळाडूंमध्ये राहिलं आणि पहिला ब्रेक थ्रू. अगदी उशिरानं विकेट्स मिळाली. पण नवीन खेळाडू आहेत दत्ता. मागच्या मॅच मध्ये 0वरती हा खेळाडू बाद झाला. जेवढी या खेळाडूची ओळख आहे तेवढा चांगला परफॉर्मन्स आता द्यायला हवा. उर्वरित काही बॉल शिल्लक आहेत पण तो कमबॅक हवा होतो संतोष यांना. त्यांनी जे विकेट्स घेतल्यानंतर चान्स होता खेळाडूला दबाव निर्माण करण्याचा, पण तो लाईन खराब आहे. विकेट किपरनं बॉल सोडला, मागे देखील चुकी केली आणि बॉल सीमारेषा पार. वाईट +4 आणि टोटल नशिबाचा पंजा. एक्स्ट्रा 5 रन 67 धावा. धाव फलक थांबायचं नाव घेत नाही. वेगानं धावा बनल्यात. 67 धावा. डीप मिड विकेटला बॉल चालला. रन्स मिळेल फक्त 1च धाव. चला पुढची मॅच. पुन्हा एकदा मी टॉस साठी विनंती करू. चिरले 40+ चे कर्णधार आणि जासई 40+. कॅप्टन आपण प्लीज, आयोजक आम्हाला वारंवार सूचित करतात आपण टॉस कडे लक्ष द्या. प्रत्येक इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जातो आणि तुम्हाला देखील हीच रिक्वेस्ट आहे की टॉस साठी संपर्क साधा. दुपारचे ठीक 1:43 जवळजवळ आता 1:45 वाजतात आणि ही तिसरी मॅच आजच्या दिवसामध्ये. यॉर्कर बॉल 3 स्टंपच्या समोर. LBW अविनाश पाटील बाद. जितना मुझे था इंतजार, प्यार में दत्ता ठाकूर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले. बॅट्समन दत्ता ठाकूर. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 68 वरती 2. 3.4 बॉलचा खेळ संपला आणि शेवटचे 2 बॉल या सत्रामधील शिल्लक आहेत. 68 बनल्यात. ओव्हर द विकेट्सचा पुढचा बॉल. दत्ता ठाकूर आलेत. फिरून खेळला, फटका मागे चाललाय. 1 झाले कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न 2 झाल्यात. चला तिसरी देखील आता सहज बनेल. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. दत्ता किती चपल आहेत. अगदी चौथी धाव घेण्याचा देखील ते प्रयत्न करत आहेत. पातळ शरीर यष्टीचे खेळाडू, चांगली फिटनेस आणि हेच तर गरजेचं आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये.
आज दत्ता म्हटले की गाव वेशवी गावचे भाऊ कदम या नावाने ओळखले जाते. अगदी हास्य सम्राट अशी आम्हाला माहिती मिळाली. वेगवेगळे आवाज वेगवेगळे इव्हेंट्स कार्यक्रम ते करत असतात. इथे फुलटॉस बॉल दत्ता यांच्या बॅटमधून आलाय. आज शेवटच्या बॉलवरती खणखणीत चौकार आणि स्कोर पोहोचलाय वेशवी 40+ तब्बल 75 धावा आणि या सामन्यात जिंकण्यासाठी मोठं टार्गेट आहे धुतुम 40+ संघासमोर. 24 बॉल 76 धावेची आवश्यकता आणि मॅचला सुरुवात करण्या अगोदर आपण टॉस साठी पुन्हा एकदा कॉल करूया. चिरले 40+ आणि जासी 40+ला या इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी यायचं आणि 76 धावसंख्येचा पाठलाग इथे केला जाईल का की या धावांना रोखलं जाईल हे ऐकण्यासाठी जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये जिथे आमचे मित्र विपुलजी पाटील सर जोडले जातील. त्यांच्या आवाजातून आपण ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद संयम करत आपण विनंती करतो यापुढे होणारा सामना
जासई 40+ आणि त्यांच्या विरुद्ध चिरले 40+. दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट केलं जातं. आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. जासई 40+ आणि त्यांच्या विरुद्ध चिरले यापुढे होणारा सामना. येणारी 24 बॉल आणि 76 धावांचा पाठलाग करायचा आहे भैरवनाथ दुतुम या टीमला. पहिल्या इनिंगमध्ये समर्थ कडू आणि अविनाश पाटील या सलामीच्या जोडीनं धावा प्रचंड बनवल्या, त्यामुळं हा खरं तर तुम्हाला स्कोर देखील समोर पाहायला मिळतोय. या धावा बनवायच्या असतील तर तशीच इनिंग तुम्हाला देखील साकारावं लागेल. स्ट्राईकला आहे नितीन ठाकूर, नॉन स्ट्राईक एंडला चंद्रकांत ठाकूर. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आणि गोलंदाजी करण्यासाठी प्रवीण कडू हा गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डी बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं. सुरुवात चांगली आहे. दुसऱ्या सत्रातील आलेला नितीन ठाकूरच्या बॅट मधून हा पहिला चौकार. पहिल्याच चेंडूवर आक्रमण केलंय. याच धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. प्रवीण कडूच्या विरुद्ध देखील आक्रमण करत असताना आपण नितीन ठाकूर यांना देखील पाहू शकता. टेनिस क्रिकेट विश्वातील दुतुम टेनिस क्रिकेटील एक फार मोठं नाव हे देखील आहे. चांगली कामगिरी त्यांनी अनेक क्रीडांगणामध्ये केलं आणि आज 40+ या फॉर्मॅटमध्ये खेळत असताना आपण त्यांना देखील पाहू शकतोय. यावेळचा फटका इनसाइड आउटच्या वरतून चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं. चेंडू जाईल आर पार सीमा पार. आलेला हा दुसरा चौकार. आठ धावा धावपडला लागले गेल्यात. बॅक टू बॅक 2 चौकार देखील इतर पाहायला मिळालेत. सुरुवात चांगली आहे. यावेळचा आणखीन एक दर्जेदार फटका इनसाइड आउटच्या वरतून. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं फटका खेळायचा होता. फक्त एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या एकेरी धाबीनिशी धावपटला धावा लागले गेले त्या बिनबाद 9 धावा. दुतुम आणि त्यांच्या विरुद्ध बेशबी अशी चालू असलेली मॅच आपल्याला सध्या अनुभवतोय. आणि ज्या पद्धतीनं क्रीडांगणामध्ये सुरुवातीला पहिल्या डावामध्ये समर्थ कडू आणि अविनाश पाटीलनं जशी इनिंग बिल्ड केली होती तशी दुसऱ्या सत्रामध्ये देखील इनिंग बिल्ड करायला लागणार आहे भैरवनाथ दुतुम संघाच्या या सलामीच्या जोडीला. चंद्रकांत ठाकूर ऑन द स्ट्राईक. डावखोऱ्याचा एक विस्फोटक हा खेळाडू. धावपटला धावा लागले गेले त्या 9 धावा. प्रवीण कडू सध्या गोलंदाजीसाठी दाखल झालेत. P1चे पहिले षटक पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. एलिव्हेशन पडले कमी. क्षेत्ररक्षक आलेत. इथून चांगला असा झेल दत्ता कडून टिपलाय आणि या मॅच मधील पहिली विकेट मिळवलंय प्रवीण कडू यांनी. महत्वाचा झेल घेत असताना आपण दत्ता कडू यांना पाहिलंय. मोठा फटका खेळायचा होता. एलिव्हेशन कमी पडलं आणि त्यामुळं चंद्रकांत ठाकूर भोपलाईनं फोडता मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. अरुण ठाकूर मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू. अतिशय चांगली खेळ तर आता खेळ पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फार कमी धावा सध्या खर्ची करत असताना आपण प्रवीण कडू यांना देखील पाहू शकतोय. 2 चौकार आलेत पण त्यानंतर धावा देखील थांबवलेत त्यांनी आणि महत्वाची एक विकेट सुद्धा चंद्रकांत ठाकूर यांना बाद केलंय. त्यामुळे आता अरुण ठाकूर यांच्याकडून प्रचंड अपेक्षा असतील भैरवनाथ दुतुम या संघाला. पहिल्यांदाच 40+ हा संघ एकत्र झाला आणि पहिलीच स्पर्धा ते देखील खेळतात. भैरवनाथ दुतुम या संघाला सध्या आपण खेळताना पाहू शकतोय. 40+चे अनेक आज खेळाडू तुम्हाला महारथी खेळताना देखील पाहायला मिळणार आहेत. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं हा फटका खेळायचा होता. फसलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्याचा हा प्रयत्न. चेंडू चाललाय सीमा पार. अरुण ठाकूर यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार.
13 धावा धावपडला लागल्या गेल्यात. अरुण ठाकूर आणि नितीन ठाकूर यांच्यासाठी बक्षीस आलंय. समीर पाटील दुतुम यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दोन्ही खेळाडूंना दिलं जाईल. एकच खरं तर मनामध्ये आहे की भैरवनाथ दुतुम संघ पहिलीच एंट्री खेळतात आणि पहिल्या एंट्रीमध्ये त्यांना घवघवीत यश मिळावं यासाठी अनेक त्यांचे पाठीराखे देखील आले. वेशवी संघ सुद्धा एकत्र झालाय 40+ माध्यमातून आणि त्यांना देखील समर्थन करण्यासाठी अनेक सारे वेशवीचे समर्थक देखील पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 76 धावांचा पाठलाग करत असताना धावपटलावर धावा लागले गेल्यात. त्या 1-13 वेशवी संघ सुद्धा आज एकत्र पहिल्यांदा 40+चा फॉर्मॅट खेळतात. कारण आपण पाहायला गेलात तर या संघानं सुद्धा सांगितलं की आज आपण एकत्र खेळूयात आणि 40+च्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा वेशवी संघ सुद्धा एकत्र खेळताना पाहायला मिळेल. ही मोठी खरं तर बॅटल, ही मोठी मॅच आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. त्याने कित्येक क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये उन्हाळे पावसाळे पाहिलेत आणि असा अनेक खेळाडूंचा आदर्श, अनेक खेळाडूंचा आयडॉल असलेला समर्थकडू मैदानामध्ये दाखल झाला गोलंदाजी करण्यासाठी. क्रिकेटच्या पटलावर वेशवी गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर नेणारा समर्थकडू गोलंदाजीसाठी दाखल होतोय. समोर नितीन ठाकूर ज्यांनी दुतुम टेनिस क्रिकेटसाठी बराचसा काळ गाजवलाय. 18 मध्ये 63 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल अगदी खोलामध्ये टाकण्याचा हा प्रयत्न केला गेलाय. लाऊडली अपील जरूर होती समर्थाची, पण इथून मात्र डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळतोय. चांगली ही सातत्यानं अनेक वेळा अशा गोष्टी घडत असतात मैदानामध्ये. पंचांवर दबाव टाकण्याचा हा देखील प्रयत्न समर्थचा पाहायला मिळाला. शतके खेळी करणारा समर्थ दासेच्या क्रीडांगणामध्ये त्याच्या बॅटमधून शतक येताना देखील आपण पाहिलं होतं. यावेळचा बॉल पुन्हा एकदा खोलामध्ये टाकला होता. बायडिश लॉंग ऑन रिझमध्ये फटका खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. थ्रो थोडासा चुकीचा आलाय पण 2 धावा इथून देखील मिळाल्या जातील. धावपटला धावा लागले गेले त्या 15 धावा. अतिशय चांगली ही मॅच आहे. समीर पाटील दुतुम यांच्या वतीनं प्रत्येकी षटकारासाठी या दोन्ही खेळाडूंना 500 रुपयाचं प्रत्येकी बक्षीस दिलं जाणार आहे. आडव्या बॅटनं हा फटका खेळायचा होता. स्लोवर 1 आपण जुनी पाहिला, फिंगर रोल चेंडू टाकलेत. समर्थला आपण सध्या गोलंदाजी करत असताना पाहू शकतो. कित्येक उन्हाळे पावसाळे त्यांना पाहिलेत आणि क्रिकेटच्या पटलावर अनेक साऱ्या खेळाडूंना घडवण्यामागे ज्याचा सिंहाचा वाटा, मग विश्वजित ठाकूर असेल, अभिजित ठाकूर, वैभव पाटील, प्रयास पाटील, सचिन तांडेल अशा अनेक खेळाडूंना ज्यांनी घडवले. म्हणून रायगड टेनिस क्रिकेटमधील एक मातब्बर खेळाडू म्हणून त्या खेळाकडे पाहिलं जातं. आणखीन एक डॉट बॉल आलाय. इथून समीकडे पाहायला गेलं तर थोडंसं बिघडत येणारे 14 बॉल आणि दुतुम संघाला आणखीन 61 धावांची गरज. 14 मध्ये 61 बनवायचे आहेत. 40+चा हा महासंग्राम आपण अनुभवतोय. निमित्त आहे ओमकार गावदेवी गावठाण 5402 चस्काचं आणि आज 8 40+चे हे खेळाडू खेळताना देखील पाहायला मिळतात. यावेळचा हा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. 1 धाव फक्त मिळेल आणि 1 धाबेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 1-16 धावा. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतात. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. या षटकातील शेवटचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. आणखीन एक डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. चांगली सध्या गोलंदाजी पाहायला मिळाली समर्थची. अवघ्या 3 धावा त्यांना खर्ची केल्यात आणि इथून मात्र धावपटला धावा लागले गेले तर 16 येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. दरम्यानच्या कालावधीमध्ये या स्पर्धेमध्ये 40+ मास्टर आणि असोसिएशन आणि असे रणजित पाटील, त्यांच्या समीत आपण विकासजी पाटील यांना देखील पाहू शकता. 40+चा ज्यांनी कित्येक काळ गाजवला असे रणजितजी पाटील आणि त्यांच्या समीत विकासजी पाटील यांचं आगमन होतं. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. 12 मध्ये बनवायचे आहेत. भैरवनाथ दुतुम या संघाला 60 धावा. जो पहिला सामना होता ना वेशवी संघाने जिंकलाय, जिथं अविनाश पाटीलचा विस्फोटक आपण खेळ पाहिलात, जिथं 18 मध्ये 45 बनवायच्या होत्या आणि अविनाश पाटीलने एका षटकामध्ये 30 धावा कुठल्या, 3 षटकार 3 चौकार आलेत आणि तिथं करंजा संघाला ती मॅच गमवावी लागली होती आणि तिथून हा सामना जिंकल्यानंतर आता मात्र वेशवी संघानं पाणी पाठवा मैदानामध्ये. आयोजन कमिटी कोऑपरेट करा. 40+ यंदा आपण ही खरं तर दिवसावणारी स्पर्धा पाहतोय, पण पुढल्या वर्षामध्ये
ओमकार गावदेवी गावठाण आयोजित नाईट क्रिकेटची स्पर्धा याच क्रीडांगणामध्ये पाहायला मिळणार आहे. तिथे सुद्धा 8 40+ संघ खेळणार आहेत आणि ग्रामीणचे सुद्धा संघ खेळताना पाहायला मिळेल. आणि पुढल्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये याच क्रीडांगणामध्ये रणजी क्रिकेटची स्पर्धा देखील संपूर्ण या आयोजन कमिटीच्या वतीनं सुद्धा पाहायला मिळते. आपण कौतुक करूयात संपूर्ण आयोजन कमिटीचं. चला आपण दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करूया. चिरले 40+ आणि दासे 40+ चे कॅप्टन आपल्याला देखील विनंती केली जाते. आपण या व्यासपीठावर टॉस बॉक्स मध्ये आपण सुद्धा रिपोर्टिंग करा. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. वाईड ईस्ट लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रशांत गोलंदाज पाहायला मिळतात. जिथं सिंगल रन्स येईल. 12 मध्ये 60 बनवायचे आहेत. आता ही थोडीशी धावसंख्या जड वाटायला लागली भैरवनाथ दुतुम संघासाठी, कारण मोठे फटके येत नाहीये. समर्थनं चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 3 धावा त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाल्यात. त्यानंतर प्रशांत सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. समोरच्या दिशेने फटका जरूर चांगला आहे. अरुण ठाकूर यांच्या बॅट मधून लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करत असताना चाललाय आउट ऑफ द पार्क हा षटकार. हॅलो समीर पाटील दुतुम यांच्या वतीनं या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिलं जाईल अरुण ठाकूर यांच्यासाठी. समीर पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि धावपडला धावा लागले गेले त्या 23 धावा. आज दुतुम संघ सुद्धा 40+ मध्ये खेळतोय. चांगला हा फटका पाहायला मिळाला आहे. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं वेगानं चाललाय चेंडू सीमा पार. अरुण ठाकूर यांच्या बॅट मधून आणखीन एक आलेला हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. मिळतील धावा 4. - 49 धावांची गरज आहे. यावेळचा बॉल स्लोवर पद्धतीने हाताळायचा होता. शरीररक्षक थोडासा दूर राहिला. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल. नितीन नाईक यांच्या वतीनं खरं तर या ब्रँडेड जर्सी त्यांना देण्यात आल्यात. त्यांचं सुद्धा आपण विशेष कौतुक करूयात. फार मोठं योगदान नेहमी जासे गावावर त्यांचं लाभत असतं असे नितीनजी नाईक यांचं सुद्धा आपण विशेष आभार व्यक्त करूयात. नेहमी जासे टेनिस क्रिकेटची कोणतीही स्पर्धा असू दे जिथे नितीन नाईक नाव नेहमी पाहायला मिळतं आणि ज्यांनी पुरस्कृत केलेल्या ब्रँडेड जर्सी घालून आज जासे संघ सुद्धा खेळताना पाहायला मिळेल. यावेळेचा आणखीन एक बॉल समोरच्या दिशेने खेळायचा होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे जिथं प्रवीण कडू यांनी हा चेंडू पकडला. आणखीन फक्त एकच धाव मिळेल. आता धावा प्रचंड आहेत अजूनही बनवायच्या. दुतुम संघाला येणारी आता 7 बॉल 46 ची गरज. धावपडला धावा लागली गेल्या त्या 30 धावा तर जमा केल्यात भैरवनाथ दुतुम या टीमनं. आणखीन एक तडाखा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक दे. चेंडू चाललाय सीमा पार. सहा बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज. 2 षटकार आलेत. 1000 रुपयाचे कॅश प्राइज समीर पाटील दुतुम यांच्या वतीनं अरुण ठाकूर यांना देण्यात आलंय.
नितीन ठाकूर यांच्यासाठी सुद्धा तेच बक्षीस आहे. 6 मध्ये आणखीन 40 बनवायच्या आहेत. धावा प्रचंड आहेत, पण आज मात्र चांगली खेळ पाहायला मिळाली. पहिली मॅच आहे तरी सुद्धा धावा चांगल्या पद्धतीने उभारल्यात. 36 धावा आपल्याला लागले गेल्यात. आडव्या बॅटनं आणखीन एक तडाखा. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तैनात. महेश यांनी टिपलाय जेल आणि आणखीन एक हादरा लागलाय भैरवनाथ दुतुम या संघाला. खेळाडू क्रमांक 2 नितीन ठाकूर होतील जेल बाद. आहो रात्री या अंतीची तवा घंटी निवाजवली. आहो रात्री या अंतीची तवा घंटी निवाजवली. 5 बॉल आणि आता 40 धावांची गरज. दासे 40+ चे कॅप्टन आणि चिरले 40+ कॅप्टन आपण या आपल्याला विनंती केली जाते. यंदाच्या वर्षामध्ये तुम्ही डेचा फॉर्मॅट खेळताय, पण पुढल्या वर्षामध्ये या आयोजन कमिटीच्या वतीनं नाईट क्रिकेटची स्पर्धा देखील याच क्रीडांगणामध्ये पाहायला मिळणार आहे. ओमकार गावदेवी गावठाण आयोजित 5402 चषक पुढल्या वर्षामध्ये नाईट क्रिकेटचं आयोजन देखील पाहायला मिळणार आहे. संदीप मैदानामध्ये दाखल होत आहेत. 5 मध्ये 40 बनवायचे आहेत. लोअर फुल टॉस अगदी सहजरित्या खेळला. चेंडू चालला मिड विकेट रिजन क्लिअर करत असताना बॅटिंग तो करतोय. त्याच्या बॅटमन चौकार आलाय. समोरच्या दिशेने फटका खेळून काढला. बॉलर द हेड. आणखीन एक धाव मिळायला जाईल आणि या एकेरी धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेल्यात त्या 41 धाबा. चांगलं सध्या विश्वी संघाचा टीमवर पाहायला मिळाला. 1 टीम 1 ड्रीम 40+ संघ एकत्र झालाय. दत्ता कडू आणि समर्थ हे एकत्र खेळताना पाहायला मिळालेत. एक आनंदाची गोष्ट आहे विश्वी संपूर्ण गावासाठी आणि संपूर्ण गाव एकत्र झालाय. मिलिंद महादेव ठाकूर सरांचे इथं आगमन होतं. न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब दासी संघाचे अध्यक्ष राहिलेत आणि दासी 40+ संघाचे यशस्वी कर्णधार. मागील चेंडूवर हा तडाखा आलाय. फलंदाच्या बॅटमधून अरुण ठाकूर लगावलाय हा खणखणीत चौकार. महत्वाच्या आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 45 धावा धावपडला लागल्या गेल्यात. आणखीन गरज आहे. येणारे 2 बॉल 31 धावांची गरज. चला चेंडू मात्र पोहोचवला आमच्यापर्यंत. धन्यवाद. महेश आपल्याला पाहायला मिळतात जिथे क्षेत्ररक्षक आहेत ज्यांना चेंडू शोधून काढला. धन्यवाद. येणारे 2 बॉल आणि आता 31 धावांची गरज. किती मार्जिन आता दुतुम संघ पराभूत होणार याच्याकडे आता लक्ष आहे. यावेळचा हा चेंडू त्याच्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी होतं. क्षेत्ररक्षक आलेत. चेंडू अडवला. जिथून मिळाला जाईल या अवघी 1च धाव आणि तो शेवटचा एक चेंडू आहे. 46 धावा धावपटला लागल्या गेल्यात. 46 रन्स. चांगली सुरुवात राहिली. बेशवी संघ सुद्धा तेवढा ताकदीचा आणि त्याच्या विरुद्ध खेळत असताना आपण दुतुम संघाला पाहिलं. यावेळचा बॉल मिस जरूर झाला आहे, पण आपण कौतुक करूया दुतुम या संघाचा. चांगली तुमची कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्याच खरं तर या एंट्रीमध्ये ज्या पद्धतीने तुमचा खेळ पाहायला मिळाला. विश्वी संघ बलाढ्य होता, पण तुम्ही फाईट केलीत आणि तुम्ही 45 धावा देखील जमा केल्यात. त्याबद्दल तुमचं सुद्धा अभिनंदन. आणि या मॅच मध्ये जिंकलाय म्हणजे विश्वी लिहून विश्वी. अरुण ठाकूर यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. समीर पाटील दुतुम यांच्या वतीनं हे कॅश प्राइज कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा. हे आपण येऊन घेऊन जा. चांगली कामगिरी पाहायला मिळाली. आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट ज्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि ज्या खेळाडूला अनेक वर्ष आपण खेळताना पाहतोय असा रायगडचा क्रिस गेल ज्यानं 10 बॉल मध्ये 34 बनवल्यात आणि 1 षटक टाकत असताना अवघ्या 3
विकाजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. विकाजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय आयोजन कमिटीच्या वतीनं. त्यांनी तो आपला शुभ सन्मान स्वीकारावा. अतिशय चांगली कामगिरी या संघात